एकनाथ शिंदेंचा मुंबईच्या सत्तेसाठी बार्गेनिंग करण्याचा मार्ग बंद झालाय का, हा सवाल विचारण्याचं कारण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या 5 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 4 नगरसेवकांना गळाला लावले। त्यामुळे शिंदेंनी कल्याण डोंबिवलीत काठावर बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी पूर्ण केली आहे। खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढले। दोघांचे तब्बल 103 नगरसेवक निवडून आले। बहुमताच्या आकड्यापेक्षा तब्बल 41 नगरसेवक जास्त। मग तरी सुद्धा मनसे आणि उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेण्याची शिवसेनेला गरजच काय? ही गरज आहे याला एकच कारण असू शकतं, कल्याण डोंबिवलीच्या सत्तेमधून भाजपला बाहेर ठेवायचं। पण मुंबईमध्ये जर शिवसेनेला भाजपसोबत सत्ता हवी असेल, महापौर पद हवं असेल, विषय समित्या हव्या असतील आणि त्यासाठी पार दिल्लीपर्यंत वाटाघाटी सुरू असतील, तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं इतकं मोठं पाऊल कसं उचललं? मुंबईचे निकाल लागल्यावर एकनाथ शिंदेंनी तातडीनं आपले नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले होते, पण महापौर पदाची निवडणूक होण्याअगोदरच अचानकपणे त्यांना बाहेर काढलं का? यातून एकच शक्यता समोर येते, मुंबईच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या हाताला फार काही लागण्याची शक्यता नाहीये। त्यामुळे लगेचच ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे आपले गड सुरक्षित ठेवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे असं दिसतंय। पण सत्ता स्थापना ही काही क्रिकेटची मॅच नाहीये की स्कोअर झाला आणि मॅच जिंकली। बहुमताचा आकडा गाठताना इथं किमान नैतिकता तरी पाळाल की नाही? म्हणजे निवडणुका लढताना भाजप आणि शिवसेनेनं युती करायची, निवडणुकीच्या अगोदर दोघांनी आपले अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आणायचे, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं त्यांना विरोध करायचा, कल्याण डोंबिवलीकरांनी 80% जागा भाजप आणि शिवसेनेला द्यायच्या आणि मग निवडून आल्यावर भाजपला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेनेनं उबाठाचे नगरसेवक फोडायचे आणि या सगळ्याला मनसेनं साथ द्यायची। कल्याण डोंबिवलीकरांच्या मतदारांशी ही सर्वपक्षीय आणि सर्वमान्य प्रतारणा कशासाठी? तर म्हणे विकासासाठी। विकासाच्या नावाखाली राजरोसपणे नैतिकता पार खुंटीला टांगून निलाज्र राजकारण करण्याची जी कीड 2019 पासून लागली आहे ना, ती महाराष्ट्राच्या राजकारणाला आता पुरती नासवल्याशिवाय काही संपत नाही हे पक्क झाले। राजकारणात प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्यावे लागतात असं म्हटलं जातं। त्याचा आणखी एक प्रत्यय कल्याण डोंबिवलीमध्ये आलाय। ज्या शिवसेनेच्या विरोधात मनसेनं महानगरपालिकेची निवडणूक लढली, त्याच शिवसेनेला आता मनसेनं आपला पाठिंबा जाहीर केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, त्यामुळेच ही राजकीय तडजोड केली जाते। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीच याबाबतची घोषणा केली आहे। मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वानं याला स्थानिक पातळीवरचा निर्णय असं सांगून फारसं गांभीर्यानं न घेण्याचा सल्ला दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात, किंबहुना निशाणी जी असते त्या निशाणीमध्ये पण त्यांच्या आपसामध्ये तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, चर्चा होते आणि मग काहीतरी निर्णय त्याचा होत असतो। बघा, मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत, त्यांनी निर्णय घेतला, आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील। भाजपनं मात्र या सगळ्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत महामंडळ असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागत त्या ठिकाणी आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये संख्याबळाचं गणित काय आहे तेही बघूयात। कल्याण डोंबिवलीतला बहुमताचा आकडा आहे 62। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडचे नगरसेवक आहेत 53, मनसेचे नगरसेवक आहेत 5, म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची बेरीज होते 58। बहुमतासाठी हाही आकडा पुरेसा नव्हताच, पण निकालानंतर उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटले। आता या 4 नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला मिळाला तर शिवसेनेचं संख्याबळ होतं 62, म्हणजे बहुमताचा आकडा।
मुळातच अनैसर्गिक युत्या आघाड्यांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना ही युती कशी काय चालली, हा प्रश्नही अनेक जण विचारतायत. दुसरा महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंचाही आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला अजून 1 महिनाही पूर्ण झालेला नाहीये. अशातच ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोबत नेला, त्याच शिंदेंना कल्याणमध्ये साथ देणं याचा अर्थ काय? आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जर महायुतीचाच महापौर बसणार असेल तर शिवसेना आणि भाजपला इतर पक्षांची गरजच काय, हाही सवाल आहे. निवडणुकांच्या आधी असो वा नंतर जनतेला फसवून कोलांटुड्या मारण्याची नेत्यांची हौस काही पुरी होत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.